हॅलो अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा आहे डे 3. आम्ही आलेलो आहोत शिमल्यामध्ये. रात्री स्टे केला शिमल्यामध्ये आणि आता सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. ब्रेकफास्ट करणार आहोत आणि आजचा दिवस पूर्ण शिमला आम्हाला फिरायचा आहे. सो हा आहे व्ह्यू मागचा. खूप सुंदर झालेला आहे क्लायमेट. आय मीन मे मंथमध्ये आलेलो आहे आम्ही, बट एवढी फारशी इथे थंडी नाही आहे शिमल्यामध्ये. आय थिंक आम्ही दुसरे स्पॉट्स कवर करणार आहोत तर तिथे असणार आहे. तर हे तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. इतका सुंदर व्ह्यू आहे. खूप मस्त क्लायमेट झालेलं आहे. आणि आम्ही जे रिसॉर्टमध्ये थांबलो आहे एका हॉटेलमध्ये, तर ते पण एकदम क्लीन होतं. ते मी तुम्हाला खाली गेल्याच्यानंतर पूर्ण व्ह्यू दाखवेल नक्कीच. सो हा ब्लॉग डे 3चा ब्लॉग आहे. सो ब्लॉग पूर्ण पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला ते. तर हा होता आमचा बाल्कनी आणि विंडोचा व्ह्यू. खूप सुंदर पूर्ण सिटी इथून दिसत होती आम्हाला. खूपच भारी वाटत होतं. हाय, गुड मॉर्निंग. येत आहे का खाली? येते मी. तुम्ही सगळं पाठीमागे व्हायचं, तुम्ही जर पाठीमागे कसं व्हायचं बघा. हिच्या पुढे येऊन गाडी उलट. मला वाटतं इथे आठवणार नाही. थँक्यू. बाय. हा आहे बॅक साईडचा व्ह्यू आणि हे आहे वरच्या साईडचं हॉटेल जिथे आम्ही थांबलो होतो. आणि हा आहे त्याच्या मागचा व्ह्यू. हाय रुपाली. हाय. हा होता तो हॉटेल जिथे आम्ही थांबलो होतो रात्री. खूप सुंदर आहे हा व्ह्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. बस का यार का टाकून पुढे या. एवढा लांब हा. थँक्यू फॉर दिस लवली रोड. आम्हाला होतं. सगळ्यांची पॅकिंग झालेली आहे. चलो. तिकडे बघा, समोर बघा. कपल फोटो शूट. चलो. आम्हाला भीती मामा कुठे? तोंड वर कर. आणि इथे चालू होती काव्या, निधी आणि वेदिशाची मस्ती. मस्त मराठी सॉंग्स लावले होते, हिंदी सॉंग्स लावले होते आणि ह्यांचा चालला होता डान्स. बट मी आता सॉन्ग तर आतमध्ये इन्वॉल्व नाही करू शकत. गुलाबी साडी जे फेमस सॉन्ग आहे त्याच्यावरती डान्स चालू होता मुलींचा. आणि उगीच कॉपीराईट नको म्हणून मी हे सॉन्ग याच्यामध्ये ॲड नाही करत आहे. वेल, आपण जिथे पाहू तिथे फक्त आणि फक्त माउंटन्स होती, मोठी मोठी झाडं होती. खूप म्हणजे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये तर हा व्ह्यू नाहीच पाहायला मिळणार. बट सिरियसली शिमला, मनाली हे स्पॉट जे आहेत ते तुम्ही कुठेही थांबलात ना, कुठल्याही छोट्या छोट्या सिटीमध्ये, तरीही तुम्हाला ते व्ह्यू पाहायला मिळणार. आणि हे होतं ताईने आणलेलं पाण्यासाठीचं गॅजेट. मस्त होतं पाणी भरण्यासाठी.
तर हा आहे आपण इथे आता सिटीच्या साईडला येत आहोत आम्ही. म्हणजे आम्ही मोस्टली प्रेफर करत होतो की आम्ही आउटसाईड सिटीच्या राहणार म्हणून. आणि आता सध्याला आम्ही आलो आहोत सिटीमध्ये. आता वेल इथलचे काही जे स्पॉट्स आहेत ते आम्हाला कवर करायचे होते. रस्त्यामध्ये आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागली होती, त्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला. तर आत्ता आम्ही इथे आलेलो आहोत. इथे आहेत भरपूर साऱ्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज, हॉर्स रायडिंग आणि दॅन ॲपलची फार्म होती जी आपण वरती जाऊन पाहायची होती. सो इथे आम्ही थांबलेलो आहोत. वेल जाताना मी गेल्यानंतर तिथलं फारसं काही शूट नाही केलेलं, कारण आम्ही वरती नव्हतो गेलो, आम्ही खालीच थांबलेलो होतो काव्यामुळे. काव्या हॉर्स रायडिंगला नको म्हणत होती. सो इथूनही व्ह्यू भरपूर छान होता, पाहण्यासारखं बऱ्याच काही गोष्टी होत्या. सो तिने इथेच एन्जॉय केला. कसं होतं काव्या? उलटी असते ते नॅचरल आहे. काय नाही, ते घोडे आहेत खूप सारे. हेअरकट बघ सेम काव्या. काव्याचा आता काही नाही, इकडे घोडा येत नाही, गाडव येते. काव्या हिमाचल प्रदेश. 500 नाही, इथून पुढचे वेगळे. तुम्हाला कळलं असेल आता आम्ही कुठं आहोत. कुठे आहोत आपण? मामा काय बोलला? ते गेले आहेत फ्लावर्स हमारे पैसे हैं तो बस इसी उंडा घेतले. So beautiful. Thank you so much. It is so beautiful. हात कर. आणि आता लागली होती काव्य आणि वेदेशाला खूप भूक. सो पहाडोवाली मॅगीचा टेस्ट तर झालाच पाहिजे. इथे मी पहिल्यांदाच इथे टेस्ट केली मॅगी आणि खूप छान टेस्ट होती. कसं दुसरीकडे जाऊन काही गोष्टींची टेस्ट करणे वेगळीच मज्जा असते. वेल आता आम्ही आलो होतो तर शिमला सिटीचं जे मार्केट आहे इथे पोहोचता आम्हाला पावसाने पण पकडलं होतं. आमच्या थोड्याशा बॅग्स ओल्या झाल्या होत्या, ते सगळं कवर करायचं होतं. आणि इथे आल्याच्यानंतर खूप थंडी जाणवत होती. सगळ्यांनी स्वेटर्स वगैरे घातले. लहान मुलांना पण आम्ही पूर्ण पॅक केलं होतं. आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो वरच्या साईडला, जिथे की हनुमान मंदिर आहे खूप प्रसिद्ध. इथे चालू होता आमचा ग्रुप फोटो. आणि तर वरती आहे हनुमान मंदिर आणि चर्च जे खूप फेमस आहेत. आणि जाताना खूप मार्केट पण होतं शॉपिंगसाठी. त्या अगोदर सगळ्यांना तलब होती ती म्हणजे चहाची. तर एका ठिकाणी आम्ही सगळ्यांसाठी चहाची ऑर्डर दिली आणि इथे बसून आम्ही मस्त चहाचा आस्वाद घेतला. थंडीमध्ये चहाचा टेस्ट अप्रतिम. पण खरं सांगू का, इकडे आपल्यासारखा चहा मिळतच नाही कुठेच. आणि त्यानंतर इथे वरती जाण्यासाठी ना तुम्हाला लिफ्ट आहे. सो इथे आहे पॅराग्लायडिंग इन शिमला म्हणून असं बोर्ड लावलेला आहे. इथे तुम्हाला लिफ्ट मिळतात. सो लिफ्टचे चार्जेस पण मी तुम्हाला सांगते की इथे पर पर्सन काय चार्जेस आहेत. तर इथे 20 रुपीज पर पर्सन चार्जेस असतात लिफ्टचे. आणि जर सिनियर सिटीजन असतील तर त्यांना 10 रुपीज आहेत. लहान मुलांसाठी पण 10 रुपीज चार्जेस आहेत. आणि खरं तर खूप सोयीस्कर आहे. पूर्ण चढच आहे इथे. आपल्याला कसे रोड्स वगैरे असतात कुठे जाण्यासाठी, असं काही नाही आहे. तुम्ही बघू शकता मागच्या साईडला पण पूर्ण बिल्डिंग्स एकावर एक अशा असल्यासारखं आपल्याला भास होतो. तर आता आम्ही लिफ्टने आलेलो आहोत वरती. आणि वरती जाऊन आता आम्हाला सगळे काही माहिती पहिल्यांदाच आलो होतो सगळेच जण. वेल आम्ही गुगल मॅप आणि बरेचसे व्हिडिओज वगैरे पाहून एक्सप्लोर करत होतो. थँकफुली हे सगळं अरेंजमेंट केली होती महेश भैयांनी, ज्यांना बऱ्याच गोष्टींचं नॉलेज आहे. सो आता वरती जातो आम्ही. म्हणजे तिथून कोणी विचारत जो आपल्याला काय
विचारा की आधी मंदिरला जाऊ आधी पुन्हा मॉलला फिरू. अरे भाई आगे चलो, आगे आएगा यहाँ से थोड़ा छोटी दो टेम्पलला जाण्यासाठी थोडं चालायचं आहे. व्ह्यू मस्त आहे. सुंदर व्ह्यू आहे, एक नंबर. असं वाटतं की इथून जाऊच नाही वापस. इथली घरं वगैरे पण खूप छान. राहायचंय मला. घ्यायची का खरंच? ह्यांना वाटतं की आम्ही जागा घेणार आहोत. डायरेक्ट जागा घेऊन जागा घ्यायची आता आम्हाला इथेच, आणि आम्ही इथेच राहणार आहोत. शिमला, मनाली खूप मस्त आहे. सिरियसली हिमाचल निसर्ग स्वर्ग म्हणतात ते हेच आहे. भारी वाटतंय खूप जास्त. आता वातावरण खूप थंड झालंय. कूल कूल थंड थंड वाटतं एकदम. पाऊस पडला होता आता, त्यामध्ये आमच्या बॅग ओला झाल्या. कोणी नाही, होईल सगळं मॅनेज. चला आता जेवायला जाणार आहोत आम्ही, आणि थोडीफार मॉल रोडला शॉपिंग करणार आहोत. रात्रीचं आम्ही जे झालेलं होतं आमचं जेवण, आणि त्यानंतर आम्ही केली होती थोडीफार शॉपिंग. खरंच मॉल रोडला तुम्हाला स्वेटर्स, उलनचे कपडे भरपूर कमी रेंजमध्ये आणि छान छान बघायला मिळतील, आणि आवर्जून इथे शॉपिंग करा तुम्ही. वेल, इथे जेवण आणि शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला. पूर्ण नाईट आम्हाला फक्त प्रवास करायचा होता, कारण दुसऱ्या आमचा वेळ वाया जायला नको म्हणून आम्ही असं करत होतो. आणि सकाळी सकाळी आम्हाला पोहोचा खजियार आणि चंबाळमध्ये. चला पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत बाय. जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज डू सबस्क्राईब. बाय.